मध्यमवर्गीय वस्तीत वसलेल्या एका छोट्याशा घरात मानसीच्या आयुष्याचा दिवस पुन्हा उजाडला होता. सकाळी घरातील सर्व कामे आटोपून ती थोडा वेळ निवांत बसली होती. हळूच मोबाईल हातात घेत तिने ऑनलाईन शॉपिंगसाठी ॲप उघडले. मानसीचा भाऊ लांब राहत होता. त्याच्या वाढदिवसासाठी काहीतरी खास भेटवस्तू द्यावी हा विचार मनात येऊन ती वेगवेगळे पर्याय बघू लागली. पाहता पाहता मानसीला एक घड्याळ खूपच आवडले. त्यामुळे ते तिने लगेच ऑर्डर करून ऑनलाईन पेमेंट करून थेट भावाच्या पत्त्यावर पाठवून दिले. तेवढ्यात तिचा नवरा संजय कामावरून घरी आला आणि बेडवर बॅग ठेवून बाजूच्या खुर्चीवर बसला. मानसी त्याच्यासाठी पाणी आणायला गेली. तेवढ्यात संजयला मानसीच्या मोबाईलवर त्या गिफ्ट ऑर्डरची नोटिफिकेशन दिसली. त्याचा पारा चढला. तो म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला न विचारता तुझ्या भावाला गिफ्ट पाठवायची? 4 पैसे काय कमवायला लागलीस तर थेट आकाशात पोहोचलीस? तो तिच्याशी खूप मोठ्या आवाजात बोलत होता. त्यामुळे मानसी थोडीशी घाबरली. पण मानसीने शांतपणे उत्तर दिलं, यात ओरडण्यासारखे काय आहे? तो माझा भाऊ आहे. वाढदिवस आहे त्याचा आणि ते गिफ्ट माझ्या सेव्हिंगमधून मी दिलंय त्याला. लग्नाला एवढी वर्ष झाली आणि इच्छा असूनही मी त्याला काही देऊ शकले नाही. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी आता 4 पैसे कमवत आहे म्हणून मी माझ्या भावाला त्याच्या आवडीचे गिफ्ट घेतले आणि पाठवून दिले. मी त्याला त्याच्या आवडीचे घड्याळच तर घेऊन दिले. मग त्यात इतके ओरडण्यासारखे काय आहे? मागच्या महिन्यात मी तुमच्या बहिणीला तिला आवडलेली साडी ऑनलाईन खरेदी करून दिली. तेव्हा मात्र तुम्ही काही बोलला नव्हतात. तेव्हा का म्हणाला नाही की मला विचारल्याशिवाय माझ्या बहिणीला साडी का पाठवून दिलीस? मग आता मी माझ्या भावाला एखादे गिफ्ट घेऊन दिल्यावर तुमच्या नाकाला मिरच्या का झोंबायला लागल्या? मानसी जरा घाबरतच पण आज मोठ्या आवाजात नवऱ्याशी बोलत होती. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात संजयने रागाच्या भरात मानसीच्या कानशिलात भडकावली आणि म्हणाला, 4 पैसे काय कमवायला लागलीस तर स्वतःची लायकी विसरलीस वाटतं. संजयने मानसीला एवढ्या जोरात मारले होते की तिच्या हातातला पाण्याचा ग्लास निसटून फरशीवर पडला आणि फुटला. तिला जराही अंदाज नव्हता की संजय तिच्यावर एवढ्याशा गोष्टीवरून हात उचलेल. तिला दिलेल्या चापटीचा आवाज बाहेर हॉलमध्ये बसलेल्या सासू सासऱ्यांना ऐकायला गेला. पण त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. उलट तिच्या सासूला तर मनातून खूप आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की त्यांच्या मुलाने सुनेवर हात उचलून चांगले काम केले आहे. मानसीची सासू मीनाताईंनी मुलाच्या खोलीत जाऊन परिस्थिती पाहिली आणि उलट मानसीलाच दोष दिला. त्या म्हणाल्या, काय रे देवा, लग्न होऊन आली तरी अजून माहेरचे ओझे आहे हिच्या डोक्यावर. अगं सुनबाई, असे नवऱ्याला न विचारता कोणावरही पैसे उधळले तर त्याचे फळ हे असेच मिळणार आहे. मानसी म्हणाली, सासूबाई, मी कोणावरही पैसे खर्च केले नाहीत. माझ्या भावासाठी खर्च केले आहेत. सासू म्हणाली, पाहिलेस का संजय, तुझी बायको मला कशी उद्धटपणे बोलत आहे. संजय म्हणाला, अगं आई, आता ती कमावती झाली आहे ना, मग तिची जीभ चालणारच. यावर मानसी काहीही न बोलता स्वयंपाक खोलीत निघून गेली. खरे तर आज कारण नसताना नवऱ्याने मानसीवर हात उचलला होता. बिचारी रडत घरातली सगळी कामे करत होती. पण ही काही पहिली वेळ नव्हती. मानसी गेल्या 8 वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक अत्याचार सहन करत होती. तिच्या घरी तिचा नवरा, सासू सासरे आणि 10 वर्षांचा मुलगा अथर्व आणि 7 वर्षाची मुलगी आर्या राहत होते. तिला एक नणंद होती. तिचे लग्न झाले होते आणि तिचे सासर याच शहरात होते. त्यामुळे अधूनमधून तिचे येणे जाणे होत राहायचे. सासू सासरे, नवरा आणि नणंद प्रत्येकाच्या स्वार्थी वागण्याने तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. संजय त्याच्या आईला खूपच मानत होता. त्यामुळे आई सांगेल तीच पूर्व दिशा असे त्याचे वागणे होते. तो आईचा अंधभक्त होता आणि त्याचाच गैरफायदा त्याची आई उचलत होती. संजयच्या आईला म्हणजे मीनाताईंना मानसीचे कोणतेही काहीही अजिबात पटत नव्हते. त्यामुळे घरात दिवसभर जे काही घडत होते त्याबद्दल मीनाताई मुलाला तिखट मीठ लावून सांगायच्या आणि मग आईच्या सांगण्यावरून संजय बायकोकडे बघायचा. कितीतरी वेळा त्याने आईच्या सांगण्यावरून मानसीवर हात उचलला होता. बाहेरच्या जगात तिचे कुटुंब सुखी वाटत होते, पण आतून ती मोडकळीला आली होती. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना, तिच्या माहेरी सगळ्यांना असे वाटत होते
की मानसीला कुठल्याही गोष्टीची कमी नाही. तिच्यावर कसलीच बंधने नाहीत. सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करतात, पण खरी परिस्थिती काही वेगळीच होती. लग्न झाल्यापासून हसणे काय असते, आनंद म्हणजे काय असतो याचा जणू तिला विसर पडला होता. एवढेच नाही तर ती स्वतःला सुद्धा विसरली होती. तिचे आयुष्य एका रोबोटप्रमाणे झाले होते. काम करणे, सगळ्यांचे हट्ट पुरवणे आणि रोज नवऱ्याच्या मनाच्या बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे. तिला प्रत्येक क्षणाला या गोष्टीची भीती वाटत असायची की काही चुकले तर नाही ना. एखादी गोष्ट नवऱ्याच्या मनाविरुद्ध झाली तर नवरा काय करेल याची टांगती तलवार तिच्या डोक्यावर सतत असायची. तिच्या लग्नाला काही दिवस झाले होते. दारात भाजीवाला भाजी घेऊन आला आणि भाजी घेण्यासाठी मानसी घरातून बाहेर गेली. तिची सासू त्यावेळी हॉलमध्ये चहा पीत बसली होती. शेजारी राहणारा, तिला भावासारखा असणारा माधवसुद्धा भाजी घ्यायला आला होता. आज त्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली होती म्हणून मानसी माधवला म्हणाली, दादा तुमचे खूप अभिनंदन. तुम्ही बाबा झालात म्हणून आणि मी आत्या. तिने खूप आपुलकीने माधवकडे त्याच्या बायकोची चौकशी केली आणि सर्व व्यवस्थित पार पडले म्हणून देवाचे आभारही मानले. माधव म्हणाला, ताई उद्या त्या दोघांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देणार आहेत. एवढे बोलून त्याने भाजी घेतली आणि त्याच्या घरी गेला. त्यानंतर मानसी देखील भाजी घेऊन तिच्या घरी आली. तिने जसा घरात पाय टाकला तशी तिच्या नवऱ्याने तिच्या एक कानाखाली वाजवली. तिला क्षणभर काही समजलेच नाही. तिच्या हातातून भाजीची पिशवी जमिनीवर पडली. तिला समजलेच नाही की तिने अशी काय चूक केली की नवऱ्याने तिला मारले आणि का. मानसीने तिच्या गालावर हात ठेवला. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. एखाद्या गुन्हेगारासारखी मानसी गप्प उभी होती. संजय म्हणाला, घरातून बाहेर तू कोणाला विचारून गेली होतीस? तुला घराबाहेर जाऊन परपुरुषासोबत हसत खिदळत बोलायला आवडते का? लाज नाही का वाटत तुला असे करताना? हे बघ, ह्या घरात राहायचे असेल तर मर्यादेत राहावे लागेल, नाहीतर मी माझ्या सगळ्या मर्यादा विसरून जाईन. संजय मानसीला डोळे वटारून बोलत होता. आज मानसीच्या मनाला ठेच लागली होती. तिचा आत्मविश्वास गळून पडला होता. ही एक घटना तिच्या आयुष्यात घडली आणि ती तिचा सगळा आत्मविश्वास गमावून बसली होती. ह्या घटनेनंतर 2 दिवसांनी मानसी तिच्या माहेरी गेली. तिथे तिने तिच्या आईबाबांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पण तिचे आईबाबा देखील सासरच्या लोकांच्या बाजूनेच बोलले. ते म्हणाले, अगं मनू, संसार म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच. अगं संसारात अशा छोट्या छोट्या गोष्टी वाद होतच असतात. मानसीची आई म्हणाली, खूप सहन करावं लागतं ग बाळा, तेव्हा कुठे सुखाचा संसार होतो. आणि एकदा का आपल्या माणसांची मने जिंकता आली की मुलीला सासरपेक्षा काहीही प्रिय वाटत नाही. त्यामुळे मनू, तुझ्या सासरची मंडळी आणि तुझा नवरा जसे बोलतील तसेच तू वागत जा. त्यांच्या मनाविरुद्ध वागू नकोस. त्यांना उलट उत्तर देऊ नकोस. आणि हे बघ, सासरी जरा काही कुरबुर झाली की उठसूट माहेरी येत जाऊ नकोस. अगं अजून तुझ्या धाकट्या बहिणीचे लग्न होणे बाकी आहे. तूच जर अशी इथे माहेरी येऊन राहिलीस तर तिचे लग्न होणार नाही. आई असे बोलताना मानसी भरल्या डोळ्यांनी आईकडे पाहत होती. माहेरच्या लोकांनी तिला अजिबात सपोर्ट केला नाही हे पाहून मानसी परत तिच्या सासरी गेली. आणि जेव्हा सासरच्या लोकांना हे समजले की तिला तिचे आईबाबा अजिबात सपोर्ट करत नाहीत, मग काय, त्यांची अजूनच हिंमत वाढली. मानसीला तिचे स्वतःचे असे कोणीच नव्हते. सासू नवरा सांगेल तशीच ती वागत होती. तरी पण तिचा नवरा तिच्यावर हात उचलत असायचा. अशीच काही वर्ष निघून गेली. मानसी 2 मुलांची आई झाली, पण घरात मात्र तिला काडीचीही किंमत नव्हती. ती फक्त घरात काम करणारी मशीन होती. तिला शुगरचा त्रास सुरू झाला, पण औषधं आणण्यासाठी नवरा कुरबूर करायला लागला. 6 महिन्यांपूर्वी मानसीने नवऱ्याची परवानगी घेऊन घरात डबे बनवण्याचे काम सुरू केले, जेणेकरून त्यातून मिळणाऱ्या पैशातून तिच्या औषधांचा खर्च तरी निघेल. कारण संजय बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी देणार नाही हे तिला चांगलेच माहिती होते. म्हणून तिने घरात राहून जवळच असलेल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना डबे द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून तिच्याजवळ 4 पैसे येऊ लागले. मानसी आता कमावलेल्या पैशातून तिच्या दवाखान्याचा खर्च भागवायला लागली. तिने डबे द्यायला सुरुवात केली, त्यामुळे तिचे असे हक्काचे पैसे खर्च करता येऊ लागले. आणि त्याच साठवलेल्या पैशातून मानसीने आज तिच्या भावासाठी एक घड्याळ खरेदी केले होते. त्यामुळे संजयने तिला खूप मारले. मानसीला कोणाचाच आधार नव्हता, त्यामुळे ती निमूटपणे तिचे काम करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाताई संजयला म्हणाल्या, संजू, आपल्या घरात खूपच नकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे मला असे वाटते की आपण सर्वजण मिळून आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेले पाहिजे. संजय ठीक आहे म्हणाला आणि संजय आपल्या बायको, मुले आणि आईसह कुलदेवतेच्या दर्शनाला गेला. सगळे मिळून देवाचे दर्शन घेत होते. गाभाऱ्यात पुजारी मंत्र उच्चारण करत होते. मानसीचा मुलगा अथर्व त्या पुजाऱ्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, या मंत्राचा अर्थ काय आहे? मग गुरुजींनी त्याला त्या मंत्राचा अर्थ समजावून सांगितला. ते म्हणाले, देव हा सगळ्या पशुपक्षी आणि मनुष्यात पण वास करत असतो. आपल्या सगळ्यांमध्ये देवाची शक्ती असते. अथर्वने पुन्हा गुरुजींना विचारले, माझ्यामध्ये, माझ्या आईमध्ये सुद्धा देवाची शक्ती आहे का? गुरुजी म्हणाले, हो बाळा, आपल्या सगळ्यांमध्ये देवाची शक्ती आणि तिचा वास असतो, पण त्याचा आपल्याला चांगला उपयोग करता आला पाहिजे. बाळा, तू तर खूप हुशार आहेस. गुरुजींना अथर्वच्या बोलण्याचा अर्थ जास्त समजला तर नाही, पण अथर्व त्याच्या आईला रोजच बाबांचा मार खाताना, तिच्यावर अत्याचार होताना बघत आला होता. म्हणून त्याने मंदिरातल्या गुरुजींना हा प्रश्न विचारला होता. आणि त्याच प्रश्नामुळे आज मुलाच्या बोलण्याने मानसीचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागा व्हायला लागला होता. तिच्या मनात विचार आला की आयुष्यभर असा नवऱ्याचा मार तर खात नाही ना जगू शकत. आईवडिलांकडून काही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. जर त्यांना माझी मदत करायची असती तर त्यांनी ती खूप अगोदर केली असती. आता मलाच स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी उभे राहावे लागेल. काही दिवसांनी मानसी शेजारच्या श्वेतासोबत घरातले काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. बाजारात तिला वडापावचा गाडा दिसला. मग श्वेता मानसीला म्हणाली, मानसी, आपण वडापाव खायचा का? गरमागरम वडापाव खाऊन बघ, किती घमघमाट सुटला आहे. मानसी म्हणाली, नको, मला घरी जायला उशीर झाला तर विनाकारण तमाशा होईल. श्वेता म्हणाली, अगं जास्त वेळ नाही लागणार, 5 मिनिटच लागतील. आपण कुठे रोज रोज बाहेर येतो. ते तर आज तुझ्या सासूने स्वतः तुला घरातले सामान आणायला पाठवले आहे. मग श्वेताने खूप आग्रह केल्यानंतर मानसीने वडापाव खाल्ला. पण मनात जी भीती होती तेच घडले. संजयने मानसीला वडापाव खाताना बघितले होते. मानसी सामान घेऊन घरी आली. घरी आल्यावर पाहिले तर तिचा नवरा तिची वाट बघत हॉलमध्ये बसला होता. घरात पाय ठेवताच त्याने तिला रागात विचारले, कोणाला विचारून बाहेर गेली होतीस? आणि बाहेर जाऊन लपून छपून खायला पण लागली आहेस का? उद्या न सांगता सिनेमा बघायला जाशील, बाहेर फिरायला किंवा हॉटेलमध्ये पार्टी करायला सुद्धा सुरुवात करशील. आमच्या इज्जतीची जरा काळजी राहिलेली नाही तुला. हे बघ, या घरात राहायचे असेल तर लायकीत राहायचे, नाहीतर मला तुझी जागा दाखवायला जरासुद्धा वेळ लागणार नाही. यावर मानसी त्याला म्हणाली, मी काय स्वतःहून बाहेर गेले नव्हते. मला तुमच्या आईने घरातले सामान आणायला पाठवले होते आणि मग मी माझ्या मैत्रिणीसोबत 10 रुपयाचा वडापाव खाल्ला. म्हणून एवढी कोणती मोठी चूक केली? तुम्ही तर कोपऱ्यावरच्या पानपट्टीत पान खात सिगारेट ओढत असता, तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या इज्जतीची जरा पण काळजी नसते. मित्रांच्या पार्टीत दारू पित असताना घराची इज्जत आठवत नाही का तुम्हाला? सगळ्यांसमोर स्वतःच्या बायकोला मारताना तुमची इज्जत कुठे गेलेली असते? मानसीचे इतके बोलणे ऐकून पुन्हा तिच्या नवऱ्याने तिला मारायला हात उचलला. पण यावेळी मानसीने स्वतःचे रक्षण करण्यासाठी नवऱ्याचा हात पकडून खूप जोरात मुरगळला आणि म्हणाली, इथून पुढे जर मला मारण्यासाठी हात उचलला तर हात मोडून ठेवीन. एवढी वर्ष तुमचा अत्याचार सहन केला, मार खाल्ला, पण आता बस, खूप झाले. तुम्ही तर दिवसेंदिवस राक्षस बनत चालला आहात. आता जर माझ्यावर हात उचलला तर मी याचे उत्तर त्याच भाषेत देईन. मागचा पुढचा काहीही विचार करणार नाही. असे बोलून लगेच मानसीने पोलीस स्टेशनला फोन लावला आणि नवऱ्याची आणि सासूची तक्रार केली. काही वेळातच पोलीस मानसीच्या घरी आले. पोलिसांना बघून घरातल्यांची बोलती बंद झाली. पोलिसांच्या समोर संजयने आणि त्याच्या आईने मानसीची पाय धरून माफी मागितली आणि तिला तक्रार मागे घ्यायला लावली. पोलीस गेल्यानंतर संजयने मानसीच्या माहेरी फोन लावला आणि म्हणाला, तुम्ही इथे येऊन तुमच्या मुलीला घेऊन जा. हिने आमचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. कसले संस्कार दिले आहेत तुम्ही तुमच्या मुलीला? मानसीने नवऱ्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली, आई बाबा, तुम्हाला माझ्या सासरी यायची काहीच गरज नाही. तुम्ही लोकांनी त्यावेळी माझी साथ दिली नव्हती, आधार दिला नव्हता, ज्यावेळी मला तुमच्या आधाराची, तुमच्या साथीची खूप गरज होती. तुम्ही लोक तुमची इज्जत आबरू सांभाळा आणि मला माझ्या परिस्थितीवर सोडा. आता मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करायला शिकले आहे. आता मला कोणाच्या सहकार्याची आणि दयेची गरज नाही, असे म्हणून तिने फोन कट केला. मग तिची सासू रागाने दात ओठ खात मानसीला म्हणाली, तू पोलिसांना बोलावून तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकणार होतीस का? जर तुला तुझ्या नवऱ्याचा एवढाच त्रास होतोय तर त्याला घटस्फोट का देत नाहीस? सासूचे बोलणे ऐकून मानसी म्हणाली,
का का देऊ मी नवऱ्याला घटस्फोट? लग्न करून हक्काने तुम्ही मला ह्या घरात घेऊन आला आहात ना, मग माझा मान सन्मान जपणं हे तुमचं कर्तव्य आहे. माझ्या या दोन्ही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी पण तुमचीच आहे. परत जर माझ्यावर हात उचलला किंवा तसा प्रयत्न जरी केला तर मी पोलिसांना फोन करून तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून मानसी तिच्या खोलीत निघून गेली. आज मानसीचा हरवलेला आत्मविश्वास परत आला होता. मानसीने उचललेल्या या पावलामुळे तिच्या सासरचे लोक पण आता तिला घाबरून राहायला लागले होते. तिची सासू तर बडबडण्यापलीकडे दुसरे काहीच करू शकत नव्हती. आता मानसी त्याच घरात तिच्या मुलांसोबत मान सन्मानाने आणि तिच्या मर्जीने जगत होती. हळूहळू घरातील वातावरण शांत होत गेले. सहन करत राहिले तर कायमच सहन करत राहावे लागेल. ज्या दिवशी चुकीच्या विरुद्ध आवाज उठवता आला तेव्हा समजा त्या दिवसापासून घरातला हिंसाचार, अत्याचार बंद झाला. मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की स्त्रीचा आत्मसन्मान आणि आर्थिक स्वावलंबन हेच तिचे खरे बळ आहे. मानसीप्रमाणे अनेक स्त्रिया घर, संसार आणि जबाबदाऱ्या निभावत असतानाही कमी लेखल्या जातात. मात्र अन्याय सहन करत न बसता जेव्हा त्या स्वतःसाठी उभ्या राहतात तेव्हा त्या स्वतःचे भविष्य घडवतात. स्त्रीचे अस्तित्व कोणाच्या परवानगीवर नाही तर तिच्या आत्मविश्वासावर आधारित असावे, हाच या कथेतला खराच संदेश आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.